नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या ग्रो स्टुडंट्स यूट्यूब चॅनलमध्ये। तर या ठिकाणी मित्रांनो, ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत। ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण का सर्व असे महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी मोफत व दर्जेदार स्वरूपात मी सोडून दाखवणार आहे। तर आजच्या या सेशनमध्ये परीक्षेशी निगडित कृषी घटक आणि तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवक या पदासाठी परीक्षा होणार आहे आणि त्याला उद्देशून तांत्रिक या प्रश्नावर आम्ही महत्त्वपूर्ण असे प्रश्न उत्तरे तुमच्यासाठी तयार करीत आहोत। त्यातील हा व्हिडिओ आहे। यामध्ये कृषी हा विषय प्रामुख्याने कव्हर केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पाहूया आपण आजची प्रश्नपत्रिका। बघा, पहिला प्रश्न काय आहे? डॅडॅश पपईचे खुजे जनुकीय बदल करून तयार केलेले वाण आहे। खुजं वाण आहे, पण कसं केलं? जनुकीय बदल करून केलेले। पपईचं वाण कोणतं असेल? पर्याय नंबर 1 को 1, पर्याय नंबर 2 सोलो, पर्याय नंबर 3 पुसा मॅजेस्टी आणि पर्याय नंबर 4 पुसा नान्ना। मग काय विचारलेला आहे प्रश्न? डॅडॅश पपईचे खुजे जनुकीय बदल करून तयार केलेले वाण आहे। म्हणजे कसं वाण आहे? खुजं वाण आहे। म्हणजे काय उत्तर येईल? पुसा नान्ना आहे ना। योग्य उत्तर काय येईल? पुसा नान्ना, पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आपण बघूया। ओघळ सिंचनास असे म्हणतात। ओघळ सिंचन, त्याला ट्रिकल सुद्धा आपण म्हणतो। तर काय म्हटले जाईल त्या ओघळ सिंचनास? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। तुषार, पाटपाणी, बबलर, ठिबक, काय म्हणता येईल? बघा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कारण महत्त्वाचे प्रश्न आहे। ओघळ सिंचनास काय म्हणतात? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ठिबक सिंचन म्हणतात। ओघळ सिंचन कशाला म्हणतात? ठिबक सिंचनाला म्हणतात। पर्याय नंबर 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ओघाओघामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर गलत होत असेल तर त्याचं उत्तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही देत चला। योग्य उत्तर काय आहे ते कळवा। पुढचा प्रश्न आहे बघा। डॅडॅश या पिकात पाकळ्या खाण्यायोग्य भाग असतो। पाकळ्या खाण्यायोग्य भाग असतो कोणत्या पिकामध्ये? सर्वांना माहीत असायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर, कारण सर्वजण आपण डेली या पदार्थाला किंवा या पिकाला खात असतो। डॅडॅश या पिकात पाकळ्या खाण्यायोग्य भाग असतो कोणता? कांदा, एस्पॉरिगस, लसूण, याम। मग काय उत्तर आहे या प्रश्नाचं? योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, पर्याय नंबर 3 लसूण। काय? ह्या लसूण या पिकात पाकळ्या खाण्यायोग्य भाग असतो। पुढचा प्रश्न आपण बघूया। डॅडॅशमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असते। कशामध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असते? काय? चिकणमाती, वालुकामय चिकणमाती, चिकट चिकणमाती का मातवाळू / दुमट माती? कोणत्या मातीमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्तीत जास्त असते? मातीत क्षमता असतेच, परंतु जास्तीत जास्त क्षमता कोणत्या मातीमध्ये असते? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 चिकणमाती। पुढचा प्रश्न आपण बघूया। पिकामध्ये परोपजीवी किंवा परभक्षी कीटक सोडण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे? पिकामध्ये परोपजीवी किंवा परभक्षी कीटक सोडण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि हे पर्यायापैकी कोणती काळजी घेणं जरुरी आहे आपल्याला? पहा, काय? फक्त त्यांनी पिकावर हल्ला चढवू नये, फक्त त्यांनी मित्र कीटकांना खाता कामा नये, फक्त त्यांनी स्थानिक परजीवी कीटकांची परिणामकारकता कमी करता कामा नये आणि वरीलपैकी सर्व। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं का? पिकामध्ये परोपजीवी किंवा परभक्षी कीटक सोडण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे? हे जे 3 पर्याय तुम्हाला वर दिलेले, फक्त त्यांनी पिकावर हल्ला चढवू नये, फक्त त्यांनी मित्र कीटकांना खाता कामा नये, फक्त त्यांनी स्थानिक परजीवी कीटकांची परिणामकारकता कमी करता कामा नये, वरीलपैकी सर्व। तर त्याचं योग्य उत्तर काय? पर्याय नंबर 4 वरीलपैकी सर्व। याची काळजी घेतली पाहिजे। पुढचा प्रश्न बघा। खालीलपैकी कोणती बहिर्गत संग्रहण कीड आहे? बहिर्गत संग्रहण कीड कोणती आहे असं त्यांनी विचारलेले। तर कोणती आहे मग खालीलपैकी? काय दिलेले? भातातील पतंग,
भातातील सोंडे, कडधान्यातील किडे, दाणे पोखरणारे किडे. खालीलपैकी कोणती बहिर्गत संग्रहण कीड आहे? भातातील पतंग. योग्य उत्तर काय आहे? भातातील पतंग. पर्याय नंबर 1. भातातील पतंग हे काय आहे? बहिर्गत संग्रहण कीड आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. डायडॅश या पद्धतीमध्ये झाडाचे मुख्य खोड सरळ उंच वाढू देतात. बघा 4 पर्याय आहे. उपखोडाची पद्धत, सुधारित मुख्य खोडाची पद्धत, मुख्य खोडाची पद्धत, यापैकी नाही. काय उत्तर येईल त्याचं? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, मुख्य खोडाची पद्धत. मुख्य खोडाची पद्धत. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. अंतःसरण दर म्हणजे काय? अंतःसरण दर म्हणजे काय? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले. 4 नाही, 2च पर्याय आहे. 2 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. अंतःसरण दर म्हणजे काय आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा, पाण्याची खालच्या दिशेने होणारी हालचाल. पाण्याची खालच्या दिशेने होणारी हालचाल ही त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. पिकाच्या नवीन वाणाची अधिक उत्पादन क्षमता दाखविण्याकरता कोणती पद्धत वापरतात? 4 पद्धती तुम्हाला दिलेल्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्सला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला. पिकाच्या नवीन वाणाची अधिक उत्पादन क्षमता दाखविण्याकरता कोणती पद्धत वापरतात? 4 पद्धती दिलेल्या तुम्हाला, त्यापैकी योग्य पद्धत आपल्याला निवडायची आहे. परिणाम, प्रात्यक्षिक, पुस्तक, आकाशवाणी, चर्चासत्र. मग या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, परिणाम, प्रात्यक्षिक. पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कशाचा ऑक्सिडन विरोधी म्हणून वापर केला जातो? खालीलपैकी कशाचा ऑक्सिडन विरोधी म्हणून वापर केला जातो? बघा 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे आणि त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहे. खालीलपैकी कशाचा ऑक्सिडन विरोधी म्हणून वापर केला जातो? मेद आहे, प्रथिने, जीवनसत्व C आहे, जीवनसत्व B आहे. योग्य उत्तर काय येईल? तर याचं योग्य उत्तर आहे बघा, पर्याय नंबर 3 जीवनसत्व C. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या पिकाला अपुष्क बिया असतात? अपुष्क बिया असतात. खालीलपैकी कोणत्या पिकाला? नेचा, ऑर्किड, निवडुंग, मेरू वनस्पती. यापैकी कोणत्या पिकाला अपुष्क बिया असतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो याचं पर्याय नंबर 2 ऑर्किड. ऑर्किड या पिकाला अपुष्क बिया असतात. पुढचा प्रश्न आपण घेऊया. डायडॅश जीवनसत्व पाण्यात द्रवणशील आहे. कोणतं जीवनसत्व आहे की ते पाण्यात टाकल्यामुळे विरघळलं जातं आणि कोणते आहे की जे पाण्यात टाकल्यानंतर ते विरघळत नाही? मग ते कशात विरघळतात? बघा, फक्त जीवनसत्व, फक्त जीवनसत्व क, फक्त जीवनसत्व ब आणि चौथा पर्याय क दोन्ही बी. काय आहे उत्तर याचं? डायडॅश जीवनसत्व पाण्यात द्रवणशील आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 4 ब आणि क. ब आणि क म्हणजे बी आणि सी हे विटॅमिन प्रामुख्याने पाण्यात विरघळणारे आहे आणि ए, डी, ई, के हे जे विटॅमिन्स आहे हे कशामध्ये विरघळतात? तर फॅटमध्ये विरघळणारे आहेत. कशामध्ये? फॅटमध्ये विरघळणारे आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रसार सामुग्री म्हणून खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये कठीण लाकूड कटाई केली जाते? प्रसार सामुग्री म्हणून खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये कठीण लाकूड कटाई केली जाते? बघा 4 पिकं तुम्हाला दिलेले, खजुरे, अंजिरे, द्राक्षे आणि गुलाबी. तर यापैकी तुम्हाला काय करायचं? योग्य उत्तर द्यायचे. प्रसार सामुग्री म्हणून कोणत्या पिकामध्ये कठीण लाकूड कटाई केली जाते? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय नंबर 3 द्राक्ष. द्राक्ष या पिकामध्ये काय केलं जातं? कठीण लाकूड कटाई केली जाते. पुढचा प्रश्न बघूया. डायडॅश पद्धतीने वृद्धिगत केलेल्या पुढील पिढीत मातृत्व वृक्षाचे तंतोतंत गुण असतात.
कोणत्या पद्धतीने वृद्धिगत केलेल्या पुढील पिढीत मातृत्व रक्षाचे तंतोतंत गुण असतात? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर. बियांची अभिवृद्धी, शाखीय अभिवृद्धी, बियांची व शाखीय अभिवृद्धी, यापैकी नाही. योग्य उत्तर काय येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कोणतं? पर्याय नंबर 2 शाखीय अभिवृद्धी. शाखीय अभिवृद्धी पद्धतीने वृद्धिगत केलेल्या पुढील पिढीत मातृत्व रक्षाचे तंतोतंत गुण उतारतात. पुढचा प्रश्न बघा. शेती व्यवस्थापन नेहमी डॅश अभिमुख असतो. मग कशाच्या अभिमुख असतो शेती व्यवसाय नेहमी? बघा 4 पर्याय तुमच्यासमोर. मागणीच्या का पुरवठाच्या का बाजाराच्या का मूल्याच्या? शेती व्यवसाय नेहमी कशाच्या अभिमुख असतो? पर्याय नंबर 3 याचं योग्य उत्तर येईल काय? बाजार. शेती व्यवसाय हा नेहमी कशाचा? बाजार अभिमुख असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. भातामध्ये खैरा नावाचा रोग कोणत्या पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे उद्भवतो? बऱ्याच वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर 100% तुम्हाला येतच असेल की भातामध्ये खैरा नावाचा रोग कोणत्या पोषक द्रव्याच्या कमतरतेमुळे उद्भवतो? 4 पर्याय तुमच्यासमोर. नत्र आहे, स्फुरद आहे, जस्त आहे आणि कॅल्शियम आहे. तर या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल बा? कशामुळे? पर्याय नंबर 3 जस्तच्या कमतरतेमुळे भातामध्ये खैरा नावाचा रोग उद्भवतो. कशाच्या कमतरतेमुळे? जस्तच्या कमतरतेमुळे. पुढचा प्रश्न आपण बघूया. टेरारियम म्हणजे काय? टेरारियम म्हणजे काय? काय असेल? 4 पर्याय बघा. काय आहे ते पर्याय पहा. गच्चीवर वाढणारी वनस्पती, फुले ठेवण्यासाठीचे पारदर्शक भांडे, फुलामध्ये वापरले जाणारे द्रावण, वनस्पती वाढवण्यासाठीची कुंडी. मग टेरारियम म्हणजे काय? याचं योग्य उत्तर आहे वनस्पती वाढवण्याची कुंडी. पर्याय नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. गव्हाला वर्षभर साठवून ठेवण्याचे असल्यास त्यात डॅश आर्द्रता असावी लागते. धान्य साठवून म्हणतो आपण. मग गव्हाला आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचं असल्यास त्याच्यामध्ये किती आर्द्रता असायला पाहिजे? बघा 8%, 10%, 12%, 15% किती असायला पाहिजे? योग्य उत्तर देत चला तुम्ही. उत्तर चुकलं तरी चालेल, परंतु काय होतं आपलं रिव्हिजन होतं त्यामध्ये. योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 3 12%. गव्हाला वर्षभर साठवून ठेवण्याचे असल्यास त्यामध्ये 12% आर्द्रता असावी लागते. पुढचा प्रश्न आपण बघूया. काय पुढचा प्रश्न? डायस्कोरिएसी कुळातील पीक डॅश हे आहे. डायस्कोरिएसी कुळातील पीक विचारले तुम्हाला. कोणतं आहे बघा? बटाटा, भेंडी, कांदा, सुरण. डायस्कोरिएसी कुळातील पीक. 4 पर्यायापैकी योग्य उत्तर द्यायचे आणि त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 4 सुरण. डायस्कोरिएसी कुळातील पीक हे कोणतं आहे? तर सुरण आहे. पुढचा प्रश्न बघा. पाण्याच्या टंचाईच्या वेळी सिंचनाची कोणती पद्धत अवलंबली पाहिजे? जेव्हा तुमच्याकडे पाणी कमी पडलेलं असतं, पाण्याची टंचाई असते, त्यावेळेस तुम्ही कोणती पद्धत वापरणार? 4 पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत. ठिबक, तुषार, भूस्तरीय, आळे पद्धत. पाण्याच्या टंचाईच्या वेळी सिंचनाची कोणती पद्धत अवलंबली पाहिजे? अर्थातच तुम्हाला याला सर्वांचं उत्तर बरोबर येईल. कोणती पद्धत आहे? तर तिचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 1 ठिबक सिंचन. पाण्याच्या टंचाईच्या वेळी सिंचनाची कोणती पद्धत अवलंबली पाहिजे? तर ठिबक सिंचन ही पद्धत अवलंबली पाहिजे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या मृदेचा अंतःसरण दर कमी असतो? अंतःसरण दर कमी असतो. कोणत्या मृदेचा? मृदा विचारलेली तुम्हाला. तिचा अंतःसरण दर कोणत्या मृदेचा कमी आहे? मग गाळाची माती, काळी माती, चिकण माती, लाल माती. अंतःसरण दर विचारलेलं आहे बघा. कोणती मृदा आहे ती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चिकण माती. चिकण माती या मातीचा अंतःसरण दर कसा असतो? कमी असतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. मातीच्या द्रावणातील एक आयनांच्या सहंती करण्याच्या नकारात्मक घातांकाला डॅश म्हणतात. म्हणजे काय म्हणतात किंवा असे म्हणतात? मातीच्या द्रावणातील आयनांच्या सहंती करण्याच्या नकारात्मक घातांकाला म्हणतात आम्लधर्मिता, लवणधर्मिता, अल्कधर्मिता का सामू? काय म्हटलं जाईल? 4 पर्याय तुमच्यासमोर आहे. प्रश्न तुमच्यासमोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र. काय येईल याचं उत्तर? याचं उत्तर आहे मित्रांनो सामू. मातीच्या द्रावणातील
H+ आयनाच्या सहंतीकरणाच्या नकारात्मक घातांकाला सामू असे म्हणतात. पुढचा प्रश्न आपण बघूया. लायसीमीटरचा उपयोग डायडॅशचे मापन करण्यासाठी होतो. लायसीमीटर काय मोजतात? लायसीमीटर ना कशासाठी त्याचा वापर होतो? पहा, 4 पर्याय आहे बघा. अंतःसरण, बाष्पीभवन, त्यानंतर बाष्प उत्सर्जन, बाष्पदाब. या 4 पैकी काय उत्तर येईल त्याचं? लायसीमीटर. लायसीमीटरचा उपयोग कशाचं मापन करण्यासाठी होतं आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो बाष्प उत्सर्जन. पर्याय नंबर 3, बाष्प उत्सर्जनाचे मापन करण्यासाठी प्रामुख्याने लायसीमीटरचा उपयोग होतो. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ बंद करण्यापूर्वी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आतापर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा. आणि ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत 100+ व्हिडिओ कृषी घटक व तांत्रिक या विषयावर अपलोड केलेली आणि त्याची प्लेलिस्ट आहे. ती प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे महत्त्वाचे सर्व व्हिडिओ पाहत चला. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.